ही कथा आहे संघर्ष, धैर्य आणि परिवर्तनाची. समाज मुलींना परत मागे ढकलण्याच्या प्रयत्नात आहे. ज्या व्यवस्थेनं तिला थांबवण्याचा प्रयत्न केला त्याच व्यवस्थेला आज तिने प्रश्न विचारायला भाग पाडला. आज आपण भेटणार आहोत अशाच एका व्यक्तीला. नमस्कार, सप्तरंग यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. एका छोट्याशा गावातून दिल्लीपर्यंतचा प्रवास हे केवळ अंतर नाही, तर सामाजिक, आर्थिक आणि मानसिक सीमारेषा ओलांडण्याची ही कथा आहे. बोरीसारख्या गावातून शिकत देशातील प्रतिष्ठित विद्यापीठात जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी अर्थात JNUमध्ये प्रवेश मिळवणं आणि तिथल्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणं ही साधी गोष्ट नाही. आज आपल्याबरोबर गप्पा मारायला आले आहेत विजयालक्ष्मी शिंदे, एक विद्यार्थिनी, एक उमेदवार आणि कदाचित ग्रामीण भारताच्या नव्या आकांक्षाचं प्रतीक. चला तर मग भेटूया विजयालक्ष्मी यांना. सुरुवातीचाच माझा प्रश्न असा तुम्हाला आहे की बोरीमध्ये तुमचं सगळं बालपण गेलं ते कशा प्रकारचं होतं? लहानपणी तर म्हणजे गावामध्येच माझी शाळा, जी सरकारी शाळा तिथं होती, त्याच्यामध्ये माझ्या दिदी बहिणींसोबत मी शाळेत जायचे. पण मला शाळेत जायची इच्छा खूप जास्त होती की खूप लहान असताना मी त्यांच्या वर्गात जाऊन बसायचे. आणि मग त्याच्यानंतर माझ्या आईवडिलांनी लातूरला शिक्षणासाठी येण्याचं ठरवलं, म्हणजे शहरामध्ये. मग तिथून पुढे आम्ही सोमानी शाळेमध्ये माझं 10वीपर्यंतचं शिक्षण झालं. आणि त्यावेळी मला खेळायला किंवा भारूड असेल, लोकगीत असतील, लोककला असतील किंवा वक्तृत्व स्पर्धा असतील आणि ज्या इतर कल्चरल ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये माझा रस जास्त होता. म्हणजे अभ्यासासोबत ज्या आमच्या शाळेमध्ये वेगवेगळ्या गोष्टी किंवा नवीन चित्रकला असो किंवा नवीन गोष्टींमध्ये काही नवीन शिकण्यासारखं, पुस्तकांची आवड मला बिलकुल नव्हती. मला निरीक्षणातनं गोष्टी जाणायला किंवा त्याच्याबद्दल जास्त उत्सुकता जाणून घेण्याबद्दल होती. पण ती आमच्या शाळेमध्ये कसं म्हणता येईल की त्याच्यासाठी फार काही स्कोप नव्हता, कारण त्यावेळी आमची शाळा खूप नवी होती. आणि मग 10वीपर्यंत आम्ही इथेच होतो. आणि मग त्याच्यानंतर 11वीला मला राजर्षी शाहू महाविद्यालय ज्युनियर सायन्स कॉलेज जे आहे तिथं मी ॲडमिशन घेतलं सायन्ससाठी. आणि मग 11वी 12वी माझी तिथंच झाली. अच्छा, तुमच्या गावामध्ये मुलींच्या शिक्षणाच्या संदर्भामधलं वातावरण कसं होतं? आमच्या शाळेमध्ये शाळा म्हणजे झेडपी शाळांसारखीच जुनी पुराणी, आणि फक्त खिचडी खाण्यासाठी आम्ही माझ्या बहिणी वगैरे शाळेत जायचो. आणि त्या ठिकाणी शाळांमध्ये अशा कसल्याही सुविधा नव्हत्या. म्हणजे 3-4 शिक्षक जे होते ते अख्ख्या पूर्ण बालवाडीपासनं 10वीपर्यंतच्या सगळ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधायचे किंवा तेच क्लासेस वगैरे घ्यायचे. आणि एक मोठी गोष्ट ही होती की आमच्या इथं 7वी 8वी नंतर किंवा 10वी नंतर कोणीही मुलींना बाहेर कॉलेजला पाठवण्यासाठी रेडी नसायचं. पण माझ्या पप्पांचं असं होतं, कारण ते आधी चक्की चालवायचे, पण जेव्हा त्यांना बँकेमध्ये जॉब लागला तर तेव्हा त्यांनी त्यांचं MA कंटिन्यू केलं. तर तेव्हा त्यांना असं जाणवलं की आपण जर इथून बाहेर नाही पडलो तर आपल्याला आपल्या मुलांना शिक्षण घेता येणार नाही. आणि त्याच्यामुळे आम्ही गावावरनं लातूरमध्ये आलो. तर आमच्याकडे मला वाटते की माझ्या फॅमिलीमध्ये माझ्या आधी फक्त माझी एक बहीण आहे, तिचं ग्रॅज्युएशन गावाच्या बाहेर झालं. तिच्यानंतर मी पहिली मुलगी. मग ह्या शाळेमध्ये शिकत असताना वगैरे
कधी दिल्ली किंवा JNU याबद्दल कधी काही कानावर आलेलं होतं किंवा कधीच नाही? नाही, कधीच नाही. आमच्या घरी टीव्ही पण बंद होता, म्हणजे टीव्ही बघणं खूप वाईट गोष्ट आहे असं समजलं जायचं. रेडिओ नाही किंवा त्यावेळी तर फोन्सचा काहीही सोर्स नव्हता, तर याबद्दल मला कसलीही माहिती नव्हती. आणि माझं आयुष्य खूप लहान होतं की मला आर्ट्समध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे आणि मला जे सोशल सायन्सचे सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्येच पुढे शिक्षण घ्यायचं. इथंपर्यंतच माझी हद्द होती किंवा माझ्या स्वप्नांची हद्द तिथंपर्यंतच होती. अच्छा, मग पुढं कसं, म्हणजे कॉलेजच्या शिक्षणाची सुरुवात हां, कशी? मला आर्ट्सला ॲडमिशन घ्यायचं होतं आणि आमच्या शाळेमध्ये बहुतेक कसली तरी एक ऑनलाईन एक्झाम टाईप झालेली, ज्याच्यामध्ये तुम्हाला कोणता प्रेफरन्स 10वी नंतर चूज करता येईल आणि तुमच्या आवडीनिवडी काय याच्यावरती होती. आणि त्याच्यामध्ये माझा 70 to 75% प्रेफरन्स निघाला. मला लोककला याच्यामध्ये फार इंटरेस्ट आहे. आणि मी ते घरी सांगितल्यानंतर मला घरून असं झालं की म्हणजे लोकांच्या एक्झाममध्ये कोणाला डॉक्टर व्हायचंय, कोणाला इंजिनियर व्हायचंय आणि तुझं काहीतरी वेगळं चाललंय. आणि मग त्यावेळी सायन्स, नीट आणि JEEच्या एक्झाम्सचा फार लातूर पॅटर्न म्हणून सगळीकडे फेमस होतं. घराजवळच जर शाहू कॉलेज असेल तर मग तुम्हाला ॲडमिशन तिथंच घ्यायचं आहे. आणि शाळा असो किंवा मग मित्रमैत्रीण असो, पालक असो, सगळ्यांकडनं एकच प्रेशर होतं की 10वीला तुम्हाला 100% घ्यायचेत आणि तुम्हाला 100% घेऊन सायन्सला ॲडमिशन घ्यायचं आहे. आणि माझा विरोध होता, पण मग घरच्यांनी खूप भांडण वगैरे झाल्यानंतर ठरवलं की नाही, 11वी 12वी तुम्हाला सायन्समध्ये करायची. आणि मग शेवटी पर्याय नसताना आम्ही शाहूमध्ये सायन्सला ॲडमिशन घेतलं. पण तिथं मी 1 महिना घालवल्यानंतर मला कायम हेच जाणवत होतं की सकाळी 6 वाजल्यापासून रात्रीच्या 11पर्यंत आमचं आयुष्य अगदी मशीनसारखं आहे. म्हणजे मी बघायचं की प्रत्येक 2 मिनटं मिळणाऱ्या वेळामध्ये पण आजूबाजूला बसलेली सगळी MCQ सॉल्व्ह करतायत. म्हणजे कोणाला एकमेकांना बोलण्यासाठी वेळ नाही, त्यांना जेवणाला मिळणारा अर्धा तास त्यांना ती शांती नकोय आणि फक्त लेक्चर्स करा आणि मग एक्झाम द्या, ह्याच्या व्यतिरिक्त कसलंच आयुष्य नव्हतं. आणि मला लहानपणीपासून असं वाटायचं की माझं आयुष्य तिथं कोंडून गेलंय. आणि मग मी क्लासेस बंक करायला सुरुवात केली. मी म्हटलं की मी एक्स्ट्रा क्लासेस करणार नाही, कारण तिथं तुम्हाला 12th बोर्डपेक्षा नीटचे क्लासेस करावे लागतात आणि मला नीटमध्ये कसलाच इंटरेस्ट नव्हता. मग माझं काही संस्कृतचा क्लास असेल किंवा क्रॉप प्रोडक्शनचे क्लासेस मी करायचे आणि ज्या शिक्षकांचे क्लासेस आवडतात वगैरे ते करायचे. आणि नसेल तर मग क्लासेस वगैरे बंक करायचो आम्ही. आणि मग शेवटी ते घरी कळलं की आम्ही क्लासेस वगैरे बंद करतोय. आणि मग घरच्यांना बोलवलं. मग घरच्यांनी त्यांच्यासमोर तर म्हटलं की नाही ही क्लासेस करेल. मग पण नंतर म्हटलं की बाई तुला जे करायचंय ते कर, पास हो, फेल नको हो. आणि मी म्हटलं की हो मी पास होईल, पास व्हायचा काही विषय नाही. आणि मग पास होण्यापुरता अभ्यास आम्ही केला 12वीला. आणि जशी आमची 12वी झाली तसा कोविड आला आणि नीट तर एक्झामच दिली नाही, एक्झामसाठी अपेअरच झालो नाही. मग करायचं काय? आणि त्यावेळी आमच्या घरचा TV सुरू झालेला होता, हे नशीब. आणि आम्ही TV वरती पाहत होतो की किती वाईट स्थितीमध्ये लोक आहेत की त्यांना ऑक्सिजन सिलेंडर भेटत नाही. आणि मग माझ्या मनामध्ये अजून त्रास व्हायला सुरू झाली. मला अजून वाटायला लागलं की डॉक्टर्सकडे फॅसिलिटीज नाहीत तर ते काय वाचवणार लोकांना. आणि त्यावेळी मी घरी असताना माझ्या फ्रेंडनी मला सांगितलं की JNU सारखे इन्स्टिट्यूट आहेत आणि आपण तिथे जाऊ शकतो. म्हणजे या दरम्यानच्या काळात थोडीशी वैचारिक आणि विचार मंथन चालू मला प्रश्न पडायला सुरू झाले होते. मला व्यवस्थेबद्दल किंवा मला लहानपणी कोणी जातीवाचक काही बोललं तर राग यायचा, पण मला प्रश्न नाही पडायचा की हे आम्हाला असं का म्हणतात. मला वाटायचं की किती वाईट आहेत, किती खराब बोलतात. किंवा कोणी भाषेबद्दल काय बोललं की तुमची भाषा खूप खराब आहे, तुम्ही लातूरचे, असं म्हणलं की मला वाईट वाटायचं, पण प्रश्न नाही पडायचा. तो पहिला काळ होता की मला प्रश्न पडायला सुरू झाला. आणि मग मी JNUचा फॉर्म भरला. पहिल्या वर्षी मला फॉर्मचं काही नॉलेज नव्हतं, मग माझं सिलेक्शन झालं नाही. मग मी SP कॉलेजला BSc साठी ॲडमिशन घेतलं. आणि तिकडे 6 महिने असताना मग मला इकडे सिलेक्शन झालं. अच्छा, काय मग म्हणजे JNU मध्ये निवड झाली आहे, जेव्हा घरामध्ये सांगितलं तुम्ही तेव्हा घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या? माझ्या घरच्यांचं सुरुवातीला तरी असं होतं की
तू लातूरमध्येच राहा, लातूरच्या बाहेर नको जाऊ. मग मला घरच्यांना हे समजवावं लागलं की लातूरमध्ये माझी कोंडी होती आणि मला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स जमत नाही. तर मग मी पुण्यामध्ये मेजर मायनरचा मला इश्यू येणार नाही, मी तिथे ॲडमिशन घेते. मग कसे बसे ते पुण्यासाठी तयार झाले. आणि जेव्हा त्यांनी एकदा मला पुण्याला सोडलं आणि त्यांना हा विश्वास पटला की मी तिथं व्यवस्थित राहू शकते, तेव्हा मग त्यांना मी JNU बद्दलचा अजून विश्वास दिला. मग त्यांना पटलं की नाही ठीक आहे. मग त्यांनी मला 1-1.5 महिना पाहिलं अभ्यास करताना आणि त्यांना वाटलं की अरे ही एवढं मेहनत करून अभ्यास करते, मग हिचा जर नंबर लागला, असंही आपण हिला जर नीटला कुठे नंबर लागला असं तर पाठवलंच असतं. मग आपण बघूया, तिची इच्छा आहे तर आपण प्रयत्न करूया. पण मग जेव्हा माझी निवड झाली, माझ्या पप्पांना खूप जण म्हणले की अरे तुमची पोरगी हातातून जाणार, ती कुठल्या तरी मुलासोबत पळून जाणार, किंवा मग तिकडं लोक खूप नशा करतात, तुम्ही एवढ्या लांब नका पाठवू, तिकडे मुलींसाठी सुरक्षित वातावरण नाहीये. पण माझ्या पप्पांचं असं होतं की ठीक आहे, आपण एक रिस्क आणि एक चान्स, एक प्रयत्न करूया. आणि त्यांनी मला असं सांगितलं की मी फक्त माझ्या आणि तुझ्या विश्वासावर तुला पाठवतोय. आणि त्यावेळी माझ्या आईला टेन्शन होतं की थंडी फार असते, तुम्ही कसं टिकणार. पण मग माझे पप्पा सोडायला आले आणि जेव्हा त्यांनी JNUचं वातावरण बघितलं तेव्हा JNU कम्प्लिटली ओपन झालं नव्हतं आणि आम्ही तिथे ॲडमिशन झालं. पण आता 3 महिने झालं ऑनलाईन कोर्स चालू आहे आणि आता आम्हाला असं झालं होतं की कधी एकदाचं जातो युनिव्हर्सिटीमध्ये, पण युनिव्हर्सिटी बंद आहे. पण लोक युनिव्हर्सिटीमध्ये राहत होते कारण क्लासेस ऑनलाईन सुरू होते. मग आम्ही गेलो आणि मी तिथे बघितलं की रात्रंदिवस इथल्या हॉस्टेलला कोणी गार्ड थांबवत नाही, किंवा इकडे लोक रात्री 12 वाजता वेगवेगळ्या चर्चा करतात. आणि माझ्या पप्पांनी ते पाहिलं आणि त्यांनी हे पाहिलं की माझ्यासोबत असणारे सगळे जे आधीच तिथं पोहोचले होते माझ्या आधी, ते सगळे मदतीला तत्पर आहेत. म्हणजे आम्ही गेलो, आम्हाला राहण्याची सोय नाही, तर त्यांनी त्यांच्या डॉर्मेटरी आणि रूम्सवरती आम्हाला राहण्यासाठी व्यवस्था केली. त्याच्यासोबत काही अडचण आली तर ते मदतीला तत्पर आहेत. ही भावना त्यांना याच्या आधी कुठेच दिसली नाही, विद्यार्थ्यांमध्ये कुठेच दिसली नाही. म्हणजे नातेवाईकांमध्ये आपल्याला एक वेळी थोडीफार दिसू शकते, पण अनोळखी लोकांमध्ये त्यांना ती दिसली तर त्यांना वाटलं की नाही, ही ते राहू शकते. आणि मग त्यांना अजून एक गोष्ट दिसली की हे दिवसभर चर्चा करतात आणि हे रात्री बसून अभ्यास करतात. मग त्यांनी मला ते दाखवलं की बघ तुझे मित्र असा असा अभ्यास करतात. मग त्यांना विश्वास पटला आणि त्यांनी हे पण बघितलं की थोडंफार व्यसन आहे, पण व्यसनावरती मुलांचा कंट्रोल राहू शकतो, हे त्यांनी पहिल्यांदा बघितलं. आणि मग त्यांना वैचारिक पातळी असं वाटलं की ठीक आहे, ही ते चांगलं शिक्षण घेऊ शकते. मग ते परत आले आणि मग JNUमध्ये आमचा पहिला दिवस असा गेला की आम्ही डॉर्मेटरीमध्ये राहायचो आणि डॉर्मेटरीमध्ये आम्ही नवीन आलेले गोंधळ घालायचो, भरपूर गाणी वगैरे म्हणायचो आणि बकेट वगैरे नव्हतो. मग शेअरिंगमध्ये बकेट घेतले. इवन बेड आमच्याकडे नव्हते, आम्ही एका बेडवर 2 जण झोपायचो. आणि मग आम्हाला तिथनं ग्रुप फिलिंग काय असते, कम्युनिटी फिलिंग काय असते, त्या आयुष्यात पहिल्यांदा बिना आई वडिलांच्या मदतीने एकमेकांसोबत सर्व्हाइव्ह करू शकतो, हे मला JNUने शिकवलं. एका दिवशी अचानक वॉर्डन चेकिंग झाली आणि रात्री 11 वाजता वॉर्डन आली आणि जे सगळे स्टुडंट्स ज्यांचं हॉस्टेल भेटलं नाही आहे त्यांच्या सगळ्यांची चौकशी सुरू. आणि मग आम्ही घाबरलो कारण आम्हाला हॉस्टेल भेटलं नाही आहे. मग आता काय, मग एक सिनियर कॉम्रेड तिथं आल्या आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन नंबर्स आणि ID बाहेर काढा आणि दाखवा की तुम्ही प्रॉपर स्टुडंट्स आहात आणि ॲडमिनिस्ट्रेशननी तुम्हाला हॉस्टेल दिलं नाही ही त्यांची चूक आहे. आणि 4-5 मुलींनी मिळून त्या 51 मुली जमवल्या आणि आम्ही सगळ्या वॉर्डनकडे गेलो. वॉर्डनला थोडी धास्ती बसली आणि वॉर्डननी मान्य केलं की ठीक आहे तुम्ही इकडे राहा, पण तुम्ही गोंधळ वगैरे काही करायचं नाही. मग आम्हाला पहिल्यांदा कळलं की अच्छा, म्हणजे आपण 50 होतो म्हणून त्यांनी आपली बाजू ऐकली आणि मान्य केली. जर आपण 2-3 असतो आपला इथे ठाव लागला नसता, हे मला पहिल्यांदा कळलं. मग आता त्याच्यानंतर मला असं वाटायला लागलं की किती दिवस आपण असं 2-2 जर बेडवर राहणार. जेवणासाठी कुपन्स घ्यावे लागायचे कारण मेस नव्हती. मग कुपनवाले कधी कधी जेवण संपलं की कुपन नाही मिळत, मग आता तुम्ही रोज बाहेर जेवणार का. मग बेसिक प्रश्नांवरती तिथे प्रोटेस्ट व्हायचा आणि मग मला खूप भीती वाटायची. मग मी तेव्हा थंडी होती, फेब्रुवारीची
हलकी हलकी थंडी, पण आपल्याला फार थंडी हो, हो. वाटते. मग मी हुडी आणि मास्क घालून पहिल्या माझ्या प्रोटेस्टमध्ये गेले, की माझ्या घरच्यांना जर कळलं की मी प्रोटेस्ट वगैरे करते तर मला ते घरी call परत ये करतील. म्हणतील. घरी परत ये म्हणतील. लगेच phone. त्याच्यासाठी नाही तुला पाठवलेलं. हा, त्याच्यासाठी नाही पाठवलं. मग गेलो आम्ही आणि पहिला प्रोटेस्ट केला. आणि मग मला कळलं की ठीक आहे, हे फोटो काही खूप लांबपर्यंत जात नाहीत. मग दुसऱ्या तिसऱ्या प्रोटेस्टमध्ये जेव्हा आम्ही हॉस्टेल मागायला जायचो आणि आम्हाला डीन म्हणायचा की नाही आत्ता नाही, 1 आठवड्यांनी 2 आठवड्यांनी. आणि एका दिवशी डीन बोलला की तुम्ही 30 फेब्रुवारीला या. आणि माझं असं झालं की म्हणे हा काय बोलतोय. आणि मला कळलं की तो गंडवतोय, तो रोज गंडवतोय आम्हाला. मग आम्ही आमच्या जे सिनियर्स होते त्यांनी, ज्यांना ऑलरेडी हॉस्टेल मिळाले, ते आमच्यासाठी प्रोटेस्ट करायला येतात. मला ते पण नवल वाटलं की ज्यांच्याकडे हॉस्टेल आहे ते का आमच्यासाठी येतात. मग त्यांनी सांगितलं की त्यांच्यासाठी कोणीतरी प्रोटेस्ट केलाय, त्यांना हॉस्टेल मिळावं म्हणून ते प्रोटेस्ट करतात. मी म्हणलं अरे वा, म्हणजे मी पहिल्यांदाच बघते असं काहीतरी की कोणीतरी दुसऱ्यासाठी लढतंय. आणि मग ते आम्हाला सोबत घेऊन जायचे. मग आम्ही 1 दिवस 11 वाजेपर्यंत डीनला बंद केलं. म्हटलं आज हॉस्टेलची लिस्ट आल्याशिवाय आम्ही बाहेर जाणार नाही. पाऊस सुरू झाला, अर्धे स्टुडंट्स निघून गेले, पण काही जण पावसामध्ये थांबले होते. आणि मला त्यांची इच्छाशक्ती फार वेगळी वाटली की म्हणजे आपण उद्या पण लिस्टसाठी येऊ शकतो, पण हे पावसात थांबलेत. आणि ह्यांची जिद्द आहे की आज आम्ही लिस्ट घेतल्याशिवाय परत जाणार नाही. आणि त्या दिवशी रात्री 11 वाजता त्यांनी लिस्टची नोटिफिकेशन काढली आणि दुसऱ्या दिवशी लिस्ट आली. मग त्यावेळी मला वाटलं की अच्छा, मग आपण काही गोष्टींना संघटित होऊन जर लढलो तर आपल्याला त्या गोष्टी मिळवता येतात. हक्काची लढाई. हा, मग झाली मला पाहिजे. तिथून कॉन्फिडन्स आला. पण तरीही मी प्रोटेस्टमध्ये मागेच. कारण मला वाटायचं की नाही, तुम्ही करताय ठीक आहे, मी तुमच्या सोबत आहे. तिथून सुरुवात झाली. आणि असं पण आहे ना, म्हणजे गावामध्ये तुम्हाला जाती आणि ह्याच्या खूप बंधनांमध्ये आपण अडकलेलो, आणि इथं मात्र केवळ माणूस म्हणून या ठिकाणी ते खूप सगळंच वातावरण तुमच्यासाठी खूप वेगळंच असणार आहे. की कारण असं झालं की इकडे असताना तुम्ही रिझर्वेशन वाले किंवा तुमची जात अशी तशी किंवा तुमचं असं तसं, हे आमचं आणि तुमचं, हे इकडं मी कायम ऐकत होते. आणि तिकडं गेल्यानंतर मी पहिल्यांदा ऐकलं की हे आपलंय. मला कोणीतरी आपलं म्हणलं, ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी होती. आणि हॉस्टेल लिस्टमध्ये अजून एक घोटाळा असा झाला की माझं ॲडमिशन जनरल कॅटेगरीमधनं झालंय, पण त्यांनी मला हॉस्टेल OBC मधनं दिलं. आणि या गोष्टीवरती अजून एक घोटाळा झाला की त्यांनी जनरल आणि EWS एकच आहे म्हणून त्यांची एकच लिस्ट काढली. आणि ती EWSची लिस्ट OBCच्या लिस्टपेक्षा जास्त संख्येने होती. आणि मग लोकांमध्ये प्रश्न पडले, लोक म्हटले हे सगळं चुकीचं आहे. मग आम्ही परत गेलो की तुम्ही चुकीची लिस्ट काढली आहे. मग मला कोणीतरी सांगितलं की तुला कोणत्या कॅटेगरीमध्ये ॲडमिशन भेटलंय आणि कोणत्या कॅटेगरीमध्ये तुला ढकललं जाते. म्हणजे अजून एखादी मुलगी जिला ही सीट मिळाली असती, ती सीट यांनी ओपन कॅटेगरीमध्ये, जनरल कॅटेगरीमध्ये त्यांनी रिझर्व केली. म्हणजे इकडे तुला रिझर्व केलं आणि तिकडे ती सीट त्यांना रिझर्व केली. मग मला कळलं की अच्छा, ही सगळी पॉलिटिक्स आहे. आणि ही पॉलिटिक्स आपल्यासोबत रोज होते, पण आपल्याला माहिती नाही की आपल्यासोबत पॉलिटिक्स होते, कारण आपण लक्षच देत नाही, आपण विचारच करत नाही, आपण प्रश्न विचारायला सोडून दिले. मग त्यांनी रिवाइज लिस्ट दिली आणि मग रिझर्वेशनवरती तिथे लोकांनी खूप प्रश्न विचारल्यानंतर नेक्स्ट टाईमपासून त्यांनी रिझर्वेशन फॉलो करायला सुरुवात केली. आणि मग मला कळलं की अच्छा, असा पण एक समाजाची कल्पना आहे जिथं तुम्ही कुठल्या जातीचे आहात किंवा कुठल्या धर्माचे आहात किंवा तुम्ही मुलगा आहात की मुलगी आहात, यातला फरक न करता सुद्धा लोक एकत्र राहू शकतात, लोक एकत्र राहतात आणि लोक दुसऱ्यांसाठी लढण्यासाठी कायम तत्पर आहेत. आणि ते तुमच्यासोबत कसलंही नातं गोतं नसताना खंबीर थांबलेले असतात. हे मी पहिल्यांदा तिथं बघितलं. आणि मला वाटलं की ह्या जातीपातीच्या किंवा जे कायम तुम्हाला खाली दाखवलं जाते त्याच्या पुढं कुठंतरी एक जागा आहे, आणि ती जागा मला JNUमध्ये पहिल्यांदा भेटली. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की जेव्हा प्रत्यक्षात तुमचे वर्ग सुरू झाले तेव्हा तुमच्या मनामध्ये नेमकं काय चाललेलं होतं? आमच्या इकडे क्लासेस बंदच होते ऑनलाईन असल्यामुळं, आणि ऑनलाईन क्लासेस सुरू होते आणि एक बॅच ऑनलाईन निघून गेली त्या 2 वर्षात. आणि त्याच्यामुळं स्टुडंट्स जे नवीन आले होते आणि जे जुने होते त्या दोघांनाही प्रश्न पडला की जर अशा ऑनलाईन बॅच निघून गेल्या तर एक जे कल्चर आहे
ते पास होत नाही, आमचं एकमेकांमध्ये कसलाच संवाद नाही. आणि दुसरं, ऑनलाईन बॅचेसमध्ये लँग्वेजेस वगैरे शिकवताना टीचर्सकडे सुविधाच नाही आहेत, ते त्यांच्या फोनवरनं शिकवतात. बरं. आणि प्रत्येकाकडे फोन आणि इंटरनेट घरी बसून नाही. मग आम्ही जे तिथं पोहोचलेलो होतो 5-7 जण, 40 जणांपैकी, आम्ही बघितलं की एक SISचा क्लासरूम ओपन करण्यासाठी, त्या स्कूलला ओपन करण्यासाठी 8-10 विद्यार्थी 4-5 दिवस झालं चेअरपर्सनचं ऑफिस बंद करून गाणी म्हणतायत, बंद करतायत आणि म्हणतायत की आमचं स्कूल तुम्ही ओपन करा. मी पहिल्यांदा बघितलं शाळा उघडण्यासाठी असा संघर्ष असा करतायत संघर्ष मुलं चालू आपण आहे. होऊन. हा, मग आम्हाला वाटलं की नाही यार, आपल्याला पण आता पर्शियन लँग्वेज शिकायची आहे. तिची स्क्रिप्ट अरेबिक आहे आणि मग आता ती आपण ऑनलाईन डोक्यातच बसतच नाहीये. सर किती जरी बोलले तरी मला कळतच नाही, कारण की सरांजवळ तो बोर्ड नाही, तो कॅमेरा नाही, किंवा त्यांच्याकडे त्या सुविधाच नाही आहेत. आणि मग आम्ही असं ठरवलं की आता आपण ऑनलाईन क्लासची मोहीम रद्द करायची आणि ऑफलाईन क्लासची मोहीम सुरू करायची. मग आम्ही आमच्या क्लासमध्ये ठरवलं, पण DP चेंज करूया, आपण मास मेलिंग करूया आणि आपण शिक्षकांना मेसेज करूया, मेल करूया. मग आमचा क्लासचा मीटिंग चालू असताना आमच्यातला एक जण म्हटला की नाही, आपल्याला ऑनलाईन ठेवायचं, आपण मजा करायला आलोत. आणि मी म्हणलं ठीक आहे, मजा करायचं आहे तर ओपन युनिव्हर्सिटीला ॲडमिशन घेऊ, पण क्लास करायला आलोय. आणि क्लास पण असं तुला कोणी म्हणलं नाही की तू रोज क्लास कर, जेवढं गरजेचं आहे तेवढं तर पाहिजे, पण जर फेल झालो तर काय, घरी परत जाणं तर शक्य नाही इथे येऊन. मग आम्ही क्लासेससाठी बोलणी सुरुवात केली आणि सगळीकडे सुरू झालं की ऑफलाईन क्लासेस पाहिजे. आणि मग आमचा पहिला क्लास भरला आणि आम्ही क्लासमध्ये 40 पैकी 10 जण. तर त्याच्यामध्ये सर असं करायचे की क्लास रेकॉर्ड करायचे आमच्या 10 जणांचा आणि मग तो ऑनलाईन टाकायचे. म्हणजे 10 जण ऑफलाईन क्लास करायचे आणि बाकीचे ऑनलाईन. आणि असं 3-4 महिने चाललं. आणि त्या 3-4 महिन्यामध्ये मग आम्हाला भाषा समजायला लागली, कारण आम्ही ऑफलाईन शिकायचो. मग आम्ही आमच्या मित्रमैत्रिणींना सांगायचो आणि मग असा आमचा क्लास 3 महिने ऑफलाईन ऑनलाईन करत एक सेमिस्टर संपल्यानंतर दुसऱ्या सेमिस्टरच्या शेवटी ऑफलाईन झाला. बर. आणि मग त्या काळामध्ये मग बाकी ऍक्टिव्हिटी तिथं काही केल्या जात होत्या? काही होत होत्या? आमचे ढाबे बंद होते, रात्री 11 नंतर ढाबे बंद असले पाहिजे तसं कोविडमध्ये सांगितलं. आणि आम्ही मग जायचो ढाब्यांवरती रात्री 11 वाजता आणि गार्ड्स यायचे आणि आम्हाला उठवायचे. मग आम्ही नाही उठलो की ते दुकानदाराला धमकवायचे की जा आणि 11 वाजले, नोटीस आहे, बंद करा. मग एका दिवशी आमच्यातले एक कॉम्रेड होते, त्यांनी सांगितलं की नोटीस फक्त कोविडपर्यंत होती आणि आता कोविड संपलाय तर ढाबे आता बंद होणार नाहीत आणि ते कायमस्वरूपी संध्याकाळी 4-5 नंतर सुरू होतात आणि रात्री 4 पर्यंत चालू असतात, तर ते चालूच राहतील. आणि ढाबे चर्चेचा विषय होता. आम्ही रोज ढाब्यांवरती यायचो, चर्चा करायचो, नवीन नवीन विषयाबद्दल माहिती घ्यायची. काही जण ढाब्यावर बसून गाणी म्हणायची आणि चित्रपटांची गाणी नाही, चळवळीतली गाणी म्हणायची वेगवेगळ्या भाषेमध्ये. कोणी मल्याळम, कोणी उर्दू आणि कोणी हिंदीमध्ये म्हणते, कोणी भोजपुरीमध्ये लोकगीत म्हणते. आणि मला ते फार वेगळं छान वाटायचं. त्याच काळामध्ये मग ढाबा उघडण्यासाठी तिथेच एक पथनाट्य केलं मुलांनी स्वतः मिळून की आम्ही आमचे ढाबे बंद होऊ देणार नाही. आणि मग ढाबे उघडे राहावे म्हणून प्रोटेस्ट चालायचा. आणि मग मी त्याच्यामध्ये जायचे. आणि एका दिवशी आम्हाला असं कळलं की हे आमचं लपून व्हिडिओ गार्ड्स बनवतात. मग आम्ही गार्ड्सच्या खिशातला फोन काढला आणि म्हणलं की बिना कन्सेंटचा व्हिडिओ बनवायचा नाही. आणि मग हळूहळू ज्या ॲक्टिव्हिटीज होत्या, मग मला कळलं की ही मुलं मूवी स्क्रीनिंग पण करतात. आणि मी पहिल्यांदा गेले होते तर तेव्हा मी मला वाटते कुठली तरी डॉक्युमेंटरी होती, हे राम डॉक्युमेंटरी होती आनंद पटवर्धनची. आणि हे राम नाही, राम के नाम होती. आणि ती डॉक्युमेंटरी दाखवण्यासाठी आम्ही जमलो. आणि त्या दिवशी अचानक असं झालं की काही स्टुडंट्स आले, त्यांनी तो पूर्ण प्लॅन जो होता मूवी दाखवण्याचा तो डिसरप्ट केला आणि हाणामारी वगैरे सुरू झाली, शिवीगाळ. बापरे. आणि मला प्रश्न पडला की असं काय होते, काय आहे या डॉक्युमेंटरीमध्ये. मग नंतर कळलं की आपण ज्यांच्यासोबत राहतोय ती लेफ्टची लोक आहेत आणि जे मारायला आलेत ते ABVPचे आहेत आणि त्यांना हा डॉक्युमेंटरी दाखवण्यापासून अडचण आहे म्हणून ते असं करतात. आणि मग वेगवेगळ्या मूवी स्क्रीनिंगमध्ये आम्ही जायचो. आणि मग मला कळलं की काही
इथं पण अशी लोक आहेत जे कंटिन्युअसली जातीसूचक शिव्या देतात ग्रुपमध्ये, ते मुलींना छेडखानीचे मेसेज पाठवतात, किंवा मुलींचं काम हे फक्त घरापर्यंत लिमिटेड आहे, किंवा मुलींना कमी अक्कल असते, असे व्हॉट्सअप मेसेजेस पण दिसायचे. आणि मग त्याच्यावर भांडायला शिकलो. आणि मग मूवीजमध्ये स्क्रीनिंगसाठी, आणि मग बघितलं की मुलं स्वतःच टीचर्सला बोलवतात, वेगवेगळे वक्ते बोलवतात, त्यांच्याशी संवाद साधतात, आणि तिथं थांबून मग वेगवेगळ्या विषयावर चर्चा पण करतात आणि ते प्रश्न विचारतात. आणि ते प्रश्न विचारताना समोरचा व्यक्ती किती मोठा आहे याचं ते भान ठेवत नाहीत. म्हणजे ते सगळ्यांना सारखे प्रश्न विचारतात. आणि या गोष्टी माझ्यामध्ये हळूहळू यायला लागल्या. मी जी मागे राहायचे प्रोटेस्टमध्ये, हळूहळू पुढे यायला म्हणजे वैचारिक जडणघडण व्हायला सुरू सुरुवात झाली. झाली. आणि मग मला एका दिवशी एका कॉम्रेडनी सांगितलं की आज तू स्लोगन लाव आणि तू छान लावशील. आणि माझं असं झालं की मी स्लोगनची एक लाईन बोलून गप्पच झाले. मला कळलंच नाही की पुढे काय बोलायचंय. मी कोरसमध्ये स्लोगन लावायचे. आणि मग त्यांनी सांगितलं की छान, एक लाईन तू खूप छान लावली. आणि पुढच्या वेळी असं झालं की आमच्या कॉम्रेड्सवरतीच काहीतरी प्रॉब्लेम आली आणि ते सगळेजण उपोषणाला बसले. 14 दिवस त्यांनी भूक हडताळ केली. आणि त्यावेळी मग आम्ही मेसमध्ये वगैरे काम करायचो, मेस सेक्रेटरी म्हणून. आणि त्यावेळी मग गार्ड्सचे प्रॉब्लेम्स, किंवा आमचे जे सॅनिटेशन वर्कर्स होते त्यांना पगारी मिळायच्या नाही. मग ते आंदोलनाला बसले की मग आम्ही त्यांच्यासोबत जायचो. मग त्यांच्यासोबत डॉर्मेटरीला राहायचो. मग त्यांना आम्ही लहान लहान वाटायचो. मग त्यांच्यासोबत जेव्हा आम्ही प्रोटेस्टला जायचो, मग त्यांच्या अडचणी कळल्या की यांना वेळेवरती पगारी मिळत नाही, यांना सेफ्टी किट मिळत नाही, किंवा सी वेस्टचे प्रॉब्लेम्स अजून पण आहेत, आणि त्याच्यासाठी कसलीच मशीन नाही आहे. मग त्यांच्यासोबत जाताना मला हे जाणवलं की आपल्या हक्कांसाठी आपण फक्त स्टुडंट्स म्हणूनच नाही तर ॲज अ कम्युनिटी होल स्ट्रगल करू शकतो. आणि मी पाहिलं की खूप प्रेशर जर ॲडमिनिस्ट्रेशनवरती दिलं प्रोटेस्ट थ्रू आणि हक्काची मागणी केली तर ते भाग पडतात आणि ते काम करायला तयार होतात. आणि हळूहळू या ॲक्टिव्हिटीज थ्रू मी स्वतःला ॲज अ ॲक्टिव्हिस्ट ॲक्सेप्ट केलं. कारण ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व्ह होते पण मला भीती वाटायची की नाही मी ॲक्टिव्हिस्ट नाही आहे किंवा मी कुठल्या पॉलिटिकल पार्टीमध्ये नाही आहे. पण मला आलं की जर हा विचार इतका चांगला असेल तर या विचाराशी स्वतःचं नाव जोडण्यामध्ये काहीही वाईट नाही आहे. आणि मग 1-1.5 वर्षाच्या काळानंतर मी पॉलिटिकली त्याच्यामध्ये रस घेतला आणि मग ते पॅरलली अभ्यास आणि ॲक्टिव्हिझम सोबत चालायला. बरं, तुम्ही या आता म्हणताय की ज्या पद्धतीची तुमची वैचारिक जडणघडण, घरामध्ये तुम्ही याच्याबद्दल घरी पण बोलत असाल किंवा कळवत असाल? नाही, मी घरी फक्त हेच सांगायचे की असे काही लोक आहेत जे प्रोटेस्ट करतात आणि ज्यांनी आम्हाला हॉस्टेल मिळवून दिले. आणि मी सांगायचे हे खूप भारी लोक आहेत. मग घरच्यांना वाटायचं की हां खरंच भारी लोक आहेत. पण ते असं म्हणायचं की तू थोडं मागं राहा. मग मी त्यांना नेहमी नाही सांगायचं की मी नेहमी पुढे असते. मी सांगायला सुरुवात केली की हो मी मागं असते, पण मी जाते, मला जावं लागणार आहे कारण माझी गरज आहे. मी नाही गेले तर मग तशी मानसिकता तयार करून करायला सुरुवात केली होती. म्हणजे मला कळलं की घरी आपल्याला थोडा थोडा डोस द्यावा लागणार आहे. कारण एकदा जर घरी फोन गेला ॲडमिनिस्ट्रेशनचा तर ते म्हणतील बाबा तू परत ये. मग मला कळलं. मग मी हळूहळू त्यांना सांगायला सुरुवात केली की नाही आपलं जाणं किती गरजेचं आहे आणि आपल्या जाण्याने खूप मोठं काही नुकसान नाही आहे. मग मी त्यांना 100 गोष्टीपैकी 20 गोष्टी सांगायचे, पण 20 गोष्टी खऱ्या सांगायचे. आणि मग त्यांना माझ्यातला जो बदल आहे तो त्यांना दिसला. मग ते भीतीने काही वेळा म्हणायचं की नको जाऊ, पण काही वेळा त्यांना वाटायचं नाही ठीक आहे तू जा, पण सगळ्यांमध्ये राहा, एकटी नको राहू, एकटी मागे नको पडू. मग मी म्हटलं की माझ्यासोबत लोक आहेत आणि ते माझे साथ देतात. मग हळूहळू 1-1.5 वर्षानंतर घरच्यांना थोडा विश्वास बसला चळवळीवर की ठीक आहे आणि ही करू शकते आहे आणि मग आपली मतं मांडू शकते व्यवस्थित. मग घरच्यांना हळूहळू कळलं की माझा देवावरचा विश्वास उठलाय. मग त्यांना आधी फार वाईट वाटलं की काय म्हणजे कसं काय तू नास्तिक वगैरे झालीस. मग मी त्यांना सांगितलं की मी गुलामगिरी वगैरे वाचले, कारण माझी आधी वाचनाची कसलीच आवड निवड कसलीच नव्हती. आणि तिथं गेल्यानंतर असं झालं की आमचं स्टडी सर्कल चालायचं आणि स्टडी सर्कलमध्ये ते एक छोटं 15 पेजचं 20 पेजचं पुस्तक द्यायचे आणि त्याच्यावरती चर्चा करायची. आणि त्या 15-20 पेजमुळं मला असं झालं की ठीक आहे 15 पेज मी वाचू शकते. आधी मी असं म्हणायचे की कोण 20 रुपये घालणार पुस्तक वाचणार, 100 रुपये घालणार, मी पाणीपुरी खाईल, मी वडापाव खाईल. पण मला असं वाटलं की नाही ठीक आहे, मी माझे
50-60 रुपये पुस्तकावर घालू शकते. आणि काही वेळा ते पुस्तक वाचायला द्यायचे आणि कधी कधी गिफ्टही द्यायचे. मग मला असं झालं की अरे पुस्तकं गिफ्ट मिळतात, फ्रीमध्ये मिळतात, वाचायला काय हरकत अवघड आहे. नाहीये. मग मी पुस्तकांच्या तर्कांनी घरी सांगायला सुरुवात केली की बघा हे आपल्या शाहूचे विचार आहेत, हे आपल्या फुलेंचे विचार आहेत, हे सावित्रीबाईचे विचार आहेत. मग घरच्यांना घरच्याच्या भाषेमध्ये पटवून दिलं की मग घरचे थोडं थोडं विश्वासात, ते सुद्धा आणि त्यांची विश्वासात पण मानसिकता तशी तयार तशात झाली. तयार व्हायला लागली. अजून तरी कम्प्लिटली नाही नाही. झाली, पण त्यांच्या या वयामध्ये त्यांच्यामध्ये हा बदल झाला. आणि ते तुम्ही त्या पद्धतीचे विचारसरणी तुमची होत आहे हा. हे त्यांनी मान्य केलेलं मान्य आहे, ते केलं, त्यांचं हो. ते स्वीकारलेलं हो. आहे. आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमच्या गावाकडे काही मैत्रिणी तुमच्या असतील, तुमच्या विचारांमध्ये झालेला हा बदल त्यांना तुम्ही कशा पद्धतीनं सांगत होतात, किंवा त्यांची पण काही त्यांच्याबरोबरचा तुमचा संवाद कसा असायचा आहे? माझ्या मोस्टली तर फ्रेंड्स सायन्स बॅकग्राऊंडमध्येच, म्हणजे पूर्ण सायन्स हा, हा. असल्यामुळे सगळे सायन्स बॅकग्राऊंडचे होते आणि खूप कमी जण होते जे आर्ट्स किंवा दुसऱ्या कुठल्या फील्डमध्ये गेलेले. आणि मोस्ट ऑफ देम डॉक्टर्स असल्यामुळं असं व्हायचं की काही गोष्टींवरती माझं त्यांच्याशी डिबेट व्हायचा आणि काहींना वाटायचं की खूप प्रबोधनाचं काम आहे. पण जे अजूनही त्याच वातावरणात आहेत ते माझ्याशी कायम भांडायचे की तू म्हणजे खूप वाईट वळणाला लागली आहेस, तू तुझे केस कापून घेतलेस, काय अवतार केलाय, आणि तू नेतागिरी करत असतेस, आणि तू एकदम आपल्या समाजातून आपल्या हातातून बाहेर गेलेली मुलगी आहेस, तू किती संस्कारी मुलगी होतीस, तेल लावून वेणी चोपून घालायचीस, आणि आता तू बघ, आणि हे मुलींना शोभत नाही, असं म्हणणारे मुलं मुली होते. आणि माझं त्यांच्याशी भांडण व्हायचं. त्यातले काही थोडं माझ्या विचारांची संमती द्यायला लागले, पण काहींना मला ब्लॉक करावं लागलं. आणि त्याच्याशिवाय मला ऑप्शन नव्हता, कारण मी जर 2-2 आठवडे समजून पुढचा व्यक्ती कंटिन्युअसली आपल्यावर अटॅक करतोय सोशल मीडियाद्वारे, तर मग मला असं वाटायचं की ठीक आहे, तुम्हाला आता मी इथं बसून तर काहीच सांगू शकत नाही. आणि मग काही जे होते त्यांनी स्वतः इंटरेस्टिंगली मेसेजेस करायला सुरुवात केली, काहींनी पुस्तकं विचारली. मग आम्ही प्रोटेस्टला लांब लांब जायचो, कधी अलीगडला गेलो किंवा कधी हरियाणामध्ये फॅक्ट फाइंडिंगला गेलो. तर मग मला तिथल्या लोकांशी पण बोलताना तिथं काही नवीन लोक मिळायचे, मग ते मेसेजेस करायचे, त्यांच्याशी संवाद साधायचो. मग JNUच्या बाहेर एक ग्राउंड रियालिटी आहे आणि तिथं तळागाळातल्या लोकांच्या ह्या समस्या आहेत. मग आम्ही बस्तीमध्ये जायचो, गो टू बस्ती कॅम्पेनसाठी, की तिथे बस्तीतल्या मुलांशी आम्ही थोडाफार चर्चा करायचो, काही गेम्स घ्यायचो त्यांच्यासोबत, मग अभ्यास वगैरे, किंवा तिथं काही अडचणी असल्या तर लाईट त्यांची कापली गेली किंवा त्यांचं पाणी बंद केलं किंवा त्यांच्या वस्त्या तोडायला लागलं की मग आम्ही तिथे जाऊन थांबायचो. आणि मग हळूहळू मी ते माझ्या मित्रमैत्रिणींना सांगायला गेले, तर ज्यांच्यानी शक्य नाही त्यांच्या फील्डमध्ये राहून हे करणं, त्यांनी ॲक्सेप्ट करायला सुरू केलं की नाही, हे काम खरंच खूप गरजेचं आहे आणि आपण हे करू शकत नाही, ही आपली कमी आहे, हे त्यांनी मान्य केलं. आणि मग काही आहेत ते अजूनही त्रास देतात आणि ते देत राहतील. शाळेत असताना कधी वर्गप्रमुख म्हणून, वर्गप्रतिनिधी म्हणून काम बघितलेलं आहे, केलं आहे? पण शाळेत असताना एक निवडणूक लढवली होती, पण आमच्या शाळेतली निवडणूक ती पूर्ण बायस्ड निवडणूक असते. त्यात तुम्हाला चिन्ह दिलेले असतात, त्यात तुमची भाषणं मोटिवेटेड असतात टीचर्सकडनं, आणि त्याच्यामध्ये वेगळंच राजकारण शाळेच्या राजकारणात असतं. ते राजकारण खूप वेगळं होतं शाळेमधल्या निवडणुका, बट मी इंटरेस्टेड होते याच्यामध्ये. आणि म्हणूनच माझा प्रश्न पुढचा असा आहे की तिथून JNUची विद्यार्थी संघटनेची निवडणूक आणि त्या संदर्भामध्ये की संघटनेचं काम किंवा त्या पदाधिकारी होण्यासाठीची जी करावी लागणारी ज्या गोष्टी आहेत, तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्ही कशा गेलात? मी होते तेव्हा आमचं स्टुडंट युनियन 4 वर्ष जुनं होतं आणि 4 वर्ष झाले इलेक्शन्स झाले नव्हते. आणि आम्हाला असं जाणवायला लागलं की स्टुडंट युनियन नसल्यामुळं आम्हाला खूप अडचणी येत आहेत आणि आम्हाला स्टुडंट युनियनची इलेक्शन खूप गरजेची आहे. पण आमचं ॲडमिनिस्ट्रेशन सारखं टालमटोला करते की PhDचे ॲडमिशन नाही तर आता इलेक्शन होऊ शकत नाही. मग आम्ही PhDच्या ॲडमिशन्ससाठी असंच प्रयत्न करत होतो, अजून जोरदार प्रयत्न केले. मग ॲडमिशन्स झाले की पहिली निवडणूक करावयाची होती आणि असं झालं त्यावेळी की असं कळलं की एक लिंदो कमिटी नावाची गाईडलाईन्स आहेत आणि त्या गाईडलाईन्स थ्रू आता
JNU-SUचे इलेक्शन्स होणार आणि त्या गाईडलाईन्समध्ये खूप वेगवेगळे रूल्स आहेत की तुमची अटेंडन्स इतकी पाहिजे किंवा तुमचं वय इतकं पाहिजे, या वयाच्या पुढे तुम्ही इलेक्शन नाही लढवू शकत. आणि मी 3rd इयरमध्ये होते आणि माझा 1 वर्ष गॅप होता आणि असं कळलं की अच्छा आपला 1 वर्ष गॅप आहे आणि त्या गॅपमुळे आपलं 1 वर्ष नाही 2 महिने वय पुढे जाते, कारण निवडणूक पण खूप उशिरा झाली. त्याच्यामुळं माझा तो काळ निघून गेला आणि त्यावेळी मी मेस सेक्रेटरी होते. मग एक निवडणूक मेसची काम करत होते, त्याच्यामुळे मला अंदाज होता की किती गरजेचं आहे विद्यार्थ्यांसाठी त्यांच्यामधलंच कोणीतरी युनिव्हर्सिटीच्या ॲडमिनिस्ट्रेशनसोबत ॲज अ युनियन रिप्रेझेंट करणं. आणि मग माझ्याच ऑर्गनायझेशनमधली माझी कॉम्रेड ती इलेक्शन आम्ही पहिल्यांदाच आमचं ऑर्गनायझेशनच पहिल्यांदा निवडणुकीमध्ये गेलं, कारण खूप नवीन ऑर्गनायझेशन होतं लेफ्ट स्टुडंट ऑर्गनायझेशनमध्ये. आणि आम्ही पहिल्यांदा गेलो कारण आम्ही वर्षभर ॲक्टिव्ह होतो. आम्हाला 2nd हायेस्ट वोट आले इंडिपेंडेंटली, बाकी सगळे अलायन्समध्ये होते आणि आम्ही एकटे होतो. आणि आम्हाला असं कळलं की आपण काम केल्यानंतर लोक त्या कामाला गृहीत धरतात आणि लोक त्या कामाची जाणीव पण ठेवतात आणि ते आपल्याला पुढे पाहू इच्छितात. मग ती पहिली निवडणूक तिन्ही लढली आणि तिच्यासाठी सगळा कॅम्पेन वगैरे आम्ही सगळ्यांनी मिळून केला आणि ते पहिलं पाऊल होतं. आणि मग त्याच्यानंतर लिंदोमध्ये गाईडलाईन्स आहेत, त्याच्यामध्ये अजून एक रूल होता की तुमच्यावरती कुठलाही डिसिप्लिनरी ॲक्शन असला तर तुम्ही निवडणूक लढवू शकत नाही. आणि काय झालं, अशी परत एक वॉर्डन चेकिंग माझ्या हॉस्टेलमध्ये झाली आणि 4-5 महिन्याखाली युनिव्हर्सिटीनी नवीन गाईडलाईन्स मॅन्युअल काढला, CPO मॅन्युअल प्रॉक्टर ऑफिसमधनं, आणि त्याचा खूप विरोध झाला आणि तो परत गेला. मग त्यांनी सॉफ्ट भाषेमध्ये परत एक मॅन्युअल आणला आणि वॉर्डन चेकिंग सुरू होती. आणि आम्ही वॉर्डनला म्हणत होतो की आमच्या वॉशरूम्सवरती मशरूम्स उगलेत, फंगस आहे, तुम्ही हे वॉशरूम व्यवस्थित करून द्या. पण वॉर्डन काही आले नाहीत. वॉर्डन आल्या हे म्हणून की आम्हाला इलिगल रेसिडेंट चेक करायचं रात्री 2 वाजता. आणि मी बाहेर होते ढाब्यावरती, फोन आला की मी आतमध्ये आले मुलींचा आणि त्यांनी सगळी दारं बंद केली हॉस्टेलची, कोणीही हॉस्टेलच्या आत बाहेर येऊ शकत नाही. आणि 2 मुलींची तब्येत खराब झाली होती, त्यांना बाहेर जायला त्यांनी रस्ता दिला नाही. मग आम्ही भांडण केलं तेव्हा त्यांनी रस्ता दिला. भांडण काय, आम्ही एवढंच बोललो की ID दाखवतोय म्हणजे तुम्ही आम्हाला बाहेर जाऊ द्या. आणि मग आम्ही वॉर्डनला अजून एक अट दिली की तुम्ही आमचा जोपर्यंत स्पेस वॉशरूमचा चेक करत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या दारांमध्ये तुम्हाला जागा देणार नाही. मग वॉर्डन गेल्या, त्यांनी चेक करून आलं आणि पण तो इगो हर्ट झाला त्यांचा की कसं काय 50 पोरी रात्री 4 वाजता मला प्रश्न विचारतात. आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी मीटिंगमध्ये मला सांगितलं की ज्यांनी मुलींना बोलवलंय, जे त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ज आहेत, त्यांना आता भोगावं लागेल. आणि आम्ही म्हटलो की आम्ही काही तुमच्याशी वाईट वागलो नाही, आम्ही शिवीगाळ केलं नाही. म्हणजे तुम्ही शिवीगाळ नाही केला पण तुम्ही आपापसामध्ये खूप बोलत होता. आम्ही म्हटलं तुम्ही रात्री 3 वाजता लोकांची दारं अशी ठोकठोकवायला लागलो तर लोक बोलणारच झाले ना. आणि त्यांनी काही तुम्हाला हात वगैरे लावलं नाही, मारहाण केली नाही, अगदी घोषणासुद्धा दिल्या नाहीत, मग कसला त्रास. ते बोलले नाही आमच्या कामामध्ये अडथळा आहे, ते तुम्ही बघून घ्या. आणि माझ्या एंड सेमिस्टरच्या एक्झाममध्ये मला प्रॉक्टर इन्क्वायरी आली आणि मला माहितीच नव्हतं प्रॉक्टर इन्क्वायरी काय असते, कारण खूप नवीन उपक्रम होता आमच्यामध्ये. आणि मी प्रॉक्टरकडे गेले आणि मग त्यांनी इन्क्वायरी वगैरे केली आणि मी तिथं एकदम उद्धट बोलून आले की मी त्याच्यात लिहिलं होतं की मी वॉर्डनला जे आहे मुलींना उकसवलंय, प्रवृत्त केलंय की त्यांनी वॉर्डनसोबत मारहाण करावी असं. म्हटलं आम्ही असं काही केलंच नाही, मी हे मान्यच करत नाही आणि तुमच्याकडे काही प्रूफ असेल तर तुम्ही द्या. त्यांनी मला कसलाच प्रूफ दिला नाही. कंप्लेंटची ओरिजिनल कॉपी दिली नाही, फक्त वाचायला दिली आणि कंप्लेंटची ओरिजिनल कॉपी सुद्धा माझ्याकडे नाही. आणि मग त्यांनी माझ्यावर फाईन लावला आणि फाईन आला 3,000चा. मी म्हटलं मी फाईन भरणार नाही, मी चूक केली नाही, मी का फाईन भरू. मग असं मला एक नोटीस आला की तू फाईन नाही भरला, तुझं पुढच्या सेमिस्टरचं रजिस्ट्रेशन होणार नाही. बापरे. तू फाईन नाही भरला. मग मी म्हटलं ठीक आहे, नको उद्या रजिस्ट्रेशन. मला 10 दिवसात नोटीस आली की हॉस्टेल वॅकेट करायचं. मग मला काहीच कळत नव्हतं त्यावेळी. मग आम्ही ठरवलं की आम्ही कॅम्पेन करू की हे किती चुकीच्या पद्धतीने फाईन लावतात. आम्ही तो पूर्ण मॅन्युअल जो होता तो व्यवस्थित वाचून त्याचे नोट बनवून पर्चा प्रिंट केला.
पर्चे घेऊन आम्ही डोर टू डोर कॅम्पेनला गेलो आणि आम्ही सांगितलं की हे किती वाईट आहे आणि हा फाईन भरण्यासाठी आम्हाला पैसे पाहिजेत. कारण घरी सांगू शकत नाही की मला बरोबर. 3,000 रुपयाचा फाईन आहे आणि माझं रजिस्ट्रेशनची डेट निघून चालली होती आणि ते काही फाईन माफ करायला तयार नाहीत. मी त्यांना सांगितलं की माझ्या घरचे शेतकरी बॅकग्राऊंडमधनं येतात आणि ते मला 5,000पेक्षा जास्त पैसे देतच नाही, ज्याच्यात माझा खर्चच नाही निघत, मी तुमचा फाईन कुठून भरू. त्यांनी म्हणले शक्य नाही, फाईन माफ होत नाही, रजिस्ट्रेशन कॅन्सल, मग आता काय घरी परत जायचं. मग आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना रूम टू रूम जाऊन सांगितलं की हे किती चुकीचं आहे आणि 1 रुपये त्यांच्याकडनं कॉन्ट्रीब्युशन घेतली, मदत नाही, ते कॉन्ट्रीब्युशन आहे. कारण ती जी लढाई होती, आमचं वॉशरूम साफ नाही, तो सगळ्यांचा सगळ्याच प्रॉब्लेम विद्यार्थ्यांसाठी आणि ते प्रश्न होते ते सगळ्यांचे प्रश्न होते. तो काही माझा पर्सनल प्रश्न नाहीये किंवा तो कुठल्या एखाद्या विद्यार्थिनीचा नाहीये. बरोबर. आणि आज हे माझ्यासोबत झालंय, उद्या हे सगळ्यांसोबत होणार. जे प्रश्न विचारतील, आम्ही कॅम्पेन केला, मग आम्ही 1-1 रुपये जमा केला, मग आम्ही हायकोर्टामध्ये पिटिशन टाकण्यासाठी वकीलला बोललो. त्यांनी सांगितलं की ॲज अ प्रोटेस्ट तू फाईन पे कर आणि त्याच्या खाली लिही की मी चूक केलेली नाही आणि मी ॲज अ प्रोटेस्ट, कारण मला रजिस्ट्रेशन घ्यायचंय, फाईन पे करते. मग आम्ही तो फाईन पे केला आणि मग आम्ही ॲडमिनिस्ट्रेशनला प्रूफ्स मागितले की जे तुम्ही आरोप लावलेत त्याचं तुम्ही आम्हाला काहीतरी द्या. मग त्यांच्याकडनं कसलाच रिप्लाय आला नाही, फाईन त्यांनी माफ केला नाही. मग आम्ही कोर्टात पेटिशन टाकली. बर. हां, हायकोर्टमध्ये. आणि आमचे जे पहिले वकील होते त्यांनी माझ्याकडनं पैसे घेतले नाहीत, ते पण कॉम्रेडर्स होते, तर त्यांनी पैसे घेतले नाहीत. ते बोलले की आपण हा केस लढू, फक्त माझा जो जायचा यायचा कोर्टाला खर्च व्हायचा तो पण भरपूर 250-300 रुपये रोजचे जायचे यायचे लागायचे. आणि मग बाकी फाईन मला भरावा लागला 12,000 रुपये, तो वाढून 12,000 झाला, बापरे. 9,000 एक्स्ट्रा फाईन आणि तो 3. मग आम्ही 12,000 रुपये फाईन भरला आणि रजिस्ट्रेशन घेतलं. मग कोर्टात सुरू झालं आणि मग पुढच्या इलेक्शनचं नॉमिनेशन आलं 1 वर्षानंतर आणि त्या नॉमिनेशनमध्ये माझं नॉमिनेशन झालंच नाही. ते फॉर्म भरला, त्यांनी कॅन्सल केला हे सांगून की तुमच्यावर डिसिप्लिनरी ॲक्शन आहे. मी त्यांना सांगितलं की माझा केस सब ज्युडिश आहे, हायकोर्टात चालू आहे आणि तुम्ही असं करू नाही शकत. आणि असं त्यांनी 20-25 जणांचे नॉमिनेशन्स होऊच दिले नाहीत. मग एकदा नॉमिनेशन कॅन्सल झालं तर कोर्टाची प्रोसेस खूप लेंदी प्रोसेस आहे, खूप लहान प्रोसेस आहे. मग आम्ही 2 गोष्टी केल्या. आम्ही म्हटलं सुप्रीम कोर्टमध्ये आपण अजून या फाईनला चॅलेंज करू आणि या कमिटीला चॅलेंज करू. मग आम्ही एक पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये फाईल केलं आणि त्याच्यासाठी मग आम्हाला मोठा थोडासा वकील करावा लागला आणि त्यात 4-5 जणांचे केसेस होते. मग 50,000 रुपये आम्हाला लागणार होते. मग आम्ही 50,000 रुपयेसाठी परत कॉन्ट्रीब्युशन मागितलं आणि मला वाटते आम्ही स्वतःचे काही पैसे घातले, 4,000 5,000 ज्याच्याने शक्य येते, गल्ले फोडले आम्ही आमचे साठवण तेवढी. आणि मग आम्हाला जवळपास 12-15,000 कमी होते आणि मग मी स्कॅनर मेसेज टाकून पाठवला आणि अगदी 8 तासामध्ये विद्यार्थ्यांनी त्या लढाईसाठी ते पैसे ॲज अ कॉन्ट्रीब्युशन दिले. मग सुप्रीम कोर्टनी तर त्या सुनवाईला म्हणलं, अर्धा तास आर्ग्यू केल्यानंतर की ही आम्हीच दिलेली गाईडलाईन्स आहे, पण ती किती चुकीची आहे त्यांनी ऐकलंच नाही आणि मग तिथं काही झालं नाही. पण त्याच दिवशी माझी हायकोर्टमध्ये हिअरिंग होती आणि आम्ही आता कंटाळलो होतो. आम्ही सारखे ॲप्लिकेशन्स देऊन आणि आमची युनिव्हर्सिटी कसलाच रिप्लाय करायची नाही. मग आम्ही सांगितलं की मागच्या वेळी नॉमिनेशन कॅन्सल झालं आहे, अजून 10 दिवसामध्ये इलेक्शन आहे, हे परत कॅन्सल होईल आणि आता जर हे झालं तर याच्यानंतर मला निवडणूक लढवता येणार नाही. एकतर माझा कोर्स संपेल, दुसरं की या फाईनमुळं हे रिच्युअल बनून जाईल आणि प्रूफ द्या, एकतर माझा गुन्हा सिद्ध करा किंवा मला स्टे द्या. आणि त्या दिवशी सकाळी आमचा पहिला हिअरिंग होता आणि आम्हाला स्टे भेटला की तुमचा हा फाईन माझ्या पर्टिक्युलर केसमध्ये अडचण येणार नाही. आणि मग असं झालं की आता तुम्ही इलेक्शन कंटेस्ट करू शकता. आणि आजपर्यंत जेव्हापासनं हे सरकारचा अटॅक वाढला आहे JNUमध्ये आणि इलेक्शन्सवरती, हा पहिला इन्सिडेंट होता जेव्हा की आम्ही स्टे घेऊन आलो आहे आणि फाईन असताना पण आम्ही इलेक्शन कंटेस्ट करू शकतो. आणि मग आम्ही कॅम्पेन करायला सुरुवात केली. मागच्या वेळी 2 अलायन्स होत्या निवडणुकीमध्ये, एक लेफ्ट आंबेडकराईट आणि एक लेफ्ट, 2 गट पडल्यामुळं आम्ही लेफ्ट आंबेडकराईटमध्ये होतो. आणि यावेळेस आम्ही अलायन्सचा खूप प्रयत्न केला, पण आम्ही ॲज अ नवीन ऑर्गनायझेशन आणि रॅडिकल इंडिपेंडंट स्टुडंट ऑर्गनायझेशन, सो
त्यांच्याकडनं कसलाच प्रतिसाद आला नाही. मला अपेक्षा होती की मी काउन्सिलरसाठी कंटेस्ट करेल, पण स्थिती अशी झाली की लोकांकडनं आलं की नाही विजया, तुला आता काउन्सिलरसाठी कंटेस्ट करून काही अर्थ नाही आहे आणि तुम्ही आता एकटेच मैदानात या आणि कॅम्पसला गरज आहे. आपण हरू किंवा आपण न हरू, आपण जिंकू ती पुढची गोष्ट आहे, आपण बघूया. आणि मग आम्ही नॉमिनेशन वापस घ्यायच्या 15 मिनिटपर्यंत आमचं डिसायडेड नव्हतं की कुठल्या पोस्टला लढायचं आहे. पण शेवटच्या 15 मिनटामध्ये मग असं ठरलं की आपण प्रेसिडेंटसाठी कंटेस्ट करूया, कारण अजून दुसरी कुठलीही सीट आम्हाला असं दिसत नव्हतं की ती म्हणजे पॉसिबल सीट आहे ज्याच्यावर आपण बेटर कंटेस्ट करू शकतो. कारण की आमचं पहिलं इंडिपेंडंट इलेक्शन होतं एकटं. आणि मग आम्ही ठरवलं आणि नॉमिनेशन वापस घेतलं आणि मग कॅम्पेन करायला सुरुवात केली. आणि मी जेव्हा कॅम्पेनसाठी जायचे तेव्हा मोस्ट ऑफ दी स्टुडंट्स मला यामुळे ओळखत होते कारण त्यांनी मला 4 वर्ष बघितले. पण काही जणांना भीती होती की तुम्ही एकटे का लढताय, तू दुसऱ्या कुठल्या तरी पोस्टवरती लढ, तू जिंकू शकतेस आणि आम्हाला नाही वाटतंय की तू अशी हरून हे वाया जावं. मी म्हटलं की बघता येईल. आणि खूप जणांना अपेक्षा होती की इलेक्शन्स छान होतील. पण इलेक्शन्सच्या आधी एक इन्सिडेंट झाला की ABVPनी GBMमध्ये मारहाण केली आमच्यासोबत, सगळ्या स्टुडंटसोबत. मलाही त्यात धक्का वगैरे लागला. आणि मग आम्ही पोलिसांकडे FIR करण्यासाठी जाणार होतो. आम्ही मार्चचा कॉल दिला पोलीस स्टेशनपर्यंत आणि पोलिसांनी आमच्या युनिव्हर्सिटीच्या गेट बाहेर बॅरिकेड्स लावले. मग आता आम्हाला FIR ज्यांनी मारले त्यांच्यावर तुम्ही करत नाही, आमच्या बाहेर बॅरिकेड कशामुळं? आणि मग आम्ही बॅरिकेड वरून बाहेर खाली आलो आणि पोलिसांनी सिव्हिल ड्रेसमध्ये मारहाण करायला सुरुवात केली. बापरे. आणि पोलिसांनी मग ओढायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये नवीन 18 वर्षाचे मुलं मुली पण होते आणि 26-27 जणांना ते घेऊन दिले. मग जसा गोंधळ वाजला, आम्ही सेक्युरिटी ऑफिसरला म्हटलं की तुम्ही डिटेन करताय तोपर्यंत आम्हाला समजतं, पण तुम्ही हे सिव्हिल ड्रेसमध्ये येऊन मारहाण करताय, रस्त्यावरती आम्हाला खेचताय, ही कुठली पद्धत आहे? आणि मग गोंधळ जसा सुरू झाला तर सिव्हिल ड्रेसमधले पोलीस इकडे तिकडे गेले आणि पोलीस म्हणले की नाही आम्ही मारलंच नाही, विद्यार्थ्यांनीच आम्हाला मारले. मग आम्ही त्यांना व्हिडिओ दाखवले, म्हटलं हे बघा तुमच्या सिव्हिल ड्रेसमधले पोलीस सरळ सरळ मारतायत. मग खूप आम्ही ते सोडायलाच तयार नाहीत. आता त्यांना ते म्हणे आम्ही त्यांच्यावरच FIR करू, ते बिना परवानगीचा मार्च करतायत. म्हणलं रस्ता आमचा आहे, तुम्ही बिना परवानगीचा आम्हाला मारताय आणि आम्ही इथनं जाऊन चालत FIR नाही करू शकत. आणि मग खूप भांडण झालं. आमचे शिक्षक आले, शिक्षकांनी बोललं की तुम्ही त्यांना सोडून द्या. त्यात आमचे ऑफिस बिअरर्स होते तिन्ही, ते ऑफिस बिअरर्सला पण सोडायला तयार नाहीत. मग आम्ही असं ठरवलं आणि त्या दिवशी असं झालं की आमच्या ज्या दुसऱ्या कॅन्डिडेट होत्या त्या तिथून गायब. कारण इथं जे जण थांबलेत, जे पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर FIR होणार आणि जे इथं थांबलेत त्यांच्यावर फाईन येणार. ती फाईन आलं की तुमचं नॉमिनेशन परत कॅन्सल. या भीतीने तिथून खूप जण मागे गेले. पण आमचं असं होतं की आपण इलेक्शनसाठी तर स्ट्रगल करत नाही, तो फक्त आपल्यासाठी एक दुवा आहे जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठीचा. आणि मग आम्ही तिथून हल्लो नाही. ते लोकांच्या डोक्यामध्ये राहिलं की अरे ही तिथेच होती, ही सकाळी 4 पर्यंत तिथेच होती. मग आम्ही पोलीस स्टेशनला स्टुडंट्सला बोलवलं, डोर टू डोर कॅम्पेन करून. रात्री 1 वाजता आम्ही सगळे जमलो आणि पळत सुटलो पोलीस स्टेशनला. तिथे 2-2.5 तास थांबल्यानंतर, घोषणा दिल्यानंतर सकाळी पोलिसांनी आमच्या ऑफिस बेरर्सला सोडलं. पण त्याच्यातल्या 5 जणांवरती त्यांनी FIR केली. बापरे. आणि मग आमचं पुढं इलेक्शन होतं आणि मग आम्ही इलेक्शनचे कॅम्पेन सुरू केले. आणि मग मला कायम प्रोटेस्टमुळं बोलण्याची सवय होती, तर लोकांना अपेक्षा होती की माझं जे प्रेसिडेन्शियल स्पीच आहे ते तशा पद्धतीने होईल. आणि मग मला असं एक सवय आहे की मला जर कोणी काही लिहून दिलं की तुला हे बोलायचं आहे, मला बोलता येणार नाही. आणि मला जर कोणी सांगितलं की हा मुद्दा असा आहे आणि तुला जसं बोलायचं आहे त्या पद्धतीने मांड. हां. आणि मला फक्त सांगितलं होतं की हे 8-10 मुद्दे आहेत, आता हे तुला मांडायचे. आणि मी स्टेजवरती गेल्यानंतर मला असं वाटत होतं की तो एक खूप डिफरंट मुवमेंट आहे. कारण माझ्या अख्ख्या फॅमिली, माझ्या अख्ख्या शहरातून, माझ्या अख्ख्या ग्रामीण भागातून
तिथंपर्यंत पोहोचणारी मी पहिली होती. आणि मला असं वाटलं की खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावर आहे. आणि मग प्रेसिडेन्शियल डिबेट झाला, त्याच्यामध्ये माझा कॉन्फिडन्स सुरुवातीला खूप कमी होता, पण काही काही क्रिएटिव्ह आयडियाज होत्या आणि लोकांना ते आवडलं. आणि मग खूप भीती होती की ABVP जिंकून येईल. यामुळे खूप जणांनी 250-300 जण असे होते ज्यांनी असं सांगितलं की विजया, आम्हाला तुला वोट द्यायची खूप इच्छा आहे, पण ABVPची भीती आहे, म्हणून आम्ही अलायन्सला वोट करतोय. आणि थोडा आधी मला तो त्रास जाणवला, पण जेव्हा रिझल्ट्स येत होते तेव्हा मला असं जाणवलं की 1276 जण जे या भीतीतून बाहेर आलेत आणि 1276 जण JNUच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं इंडिपेंडंट स्टुडंटला वोट करतायत, इंडिपेंडंट ऑर्गनायझेशनला का करतायत. त्याचं कारण असं होतं की त्यांना चळवळीतला विश्वास पटलेला होता. आणि मग आम्ही तिसरे आलो आणि मग अशी JNUची निवडणूक संपली. विजयलक्ष्मी, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की पुस्तकाबाहेरचा जग तुम्हाला खूप बघायला मिळालं, त्यामुळे तुमच्या विचारांची जडणघडण झाली. आज ग्रामीण भागामध्ये अशा अनेक मुली आहेत की ज्यांना असं काहीतरी करावंसं वाटतंय, तर तुम्ही त्यांना काय सांगू शकता? ग्रामीण भागातल्या मुलींना मला इतकंच सांगायचं आहे, कारण ग्रामीण भागातून बाहेर येणं मला वाटते खूप मोठं धाडसाचं काम आहे. त्याच्यासाठी आपल्याला घरी भांडावं लागतं किंवा घरच्यांना समजवावं लागतं. आणि तिथून बाहेर पडल्यानंतर त्या गोष्टीला कायम पुढे चालू ठेवण्यासाठी पण खूप मोठा संघर्ष आहे. आणि त्याच्यासाठी आपला मेंटली आपण या गोष्टीसाठी तत्पर असणं की आपल्यावर खूप अडचणी आल्या तरी आपण कायम खंबीर उभं राहणं आणि प्रश्न विचारत राहणं. कारण जेव्हा आपण प्रश्न विचारतो आणि पुढच्याकडं उत्तर नसतं तेव्हा ते गप्प राहतात, कारण त्यांना एकतर उत्तर द्यावं लागतं आणि ज्यांच्याकडे उत्तरं नाही आहेत त्यांना मग शेवटी आपल्या गोष्टी ऐकाव्या लागतात. म्हणून आपल्या प्रश्नांनाच आज नकोसं करण्यात आलं किंवा आपल्याला शिकवलं जातं आहे लहानपणीपासून की तुम्ही विचार नका करू, काय करायचं आहे मुलींना शिकून, तुम्ही मोठ्या झाला तर दुसऱ्याच्या घरी जाणार आहात. ह्या ज्या पितृसत्तात्मक समाजातल्या जडणघडणी आहेत त्या जडणघडणीला आपण स्वतः ब्रेक केलं पाहिजे. कारण आपण घरामध्ये कसं राहायचं आणि आपली आयुष्याची काय ठेवी आहे हे बाबांपेक्षा जास्त आपल्याला आई शिकवते. ती पितृसत्तात्मक विचार आपल्यामध्ये आई थ्रू पुढे जातात. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आपण स्वतः त्या विचारांपासून बाहेर यायचं, त्या विचारांचा आपण शक्य असेल त्या स्थितीमध्ये विरोध करत, प्रश्न विचारत आणि आपल्या आजूबाजूच्या सगळ्या व्यक्तींना त्या विचाराशी कसं जोडता येईल हा प्रयत्न करत आपण पुरोगामी विचारांच्या चळवळीसोबत बाहेर येऊ शकतो. आणि कायम आपल्याला असं म्हटलं जातं की शिक्षण करून फक्त नोकरी घ्या. मला माहिती की महिलांसाठी इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट त्यांच्या इंडिपेंडंट थॉटसाठी पण खूप गरजेचं आहे. पण सोबत जर आपण आपल्या वैचारिक जडणघडणीला कसलाही प्रवाह नाही दिला तर आपण ती जडणघडण आणि आपलं इकॉनॉमिक इंडिपेंडन्ससुद्धा संपवतोय. हा सुद्धा एक मुद्दा आहे. कारण की आत्ता जो समाज ज्या पद्धतीने समाज मुलींना परत मागं ढकलण्याच्या प्रयत्नात आहे आणि त्याचा वेग जास्त वाढलेला आहे, तो जो वेग आहे तो परत आपल्याला मागे घालण्यासाठी कसलीही पुढे मागे पाहणार नाही. कारण ज्या मनुस्मृतीच्या विचारांनी ते प्रवृत्त आहेत त्या विचारामध्ये महिलांना गुलामाच्या दृष्टीनेच दाखवले. आणि ही गुलाम वृत्ती आपण सावित्रींच्या, आपण फातिमा शेखच्या विचारांनीच तोडू शकतो, आपण फुलेंच्या, आपण चाहूच्या विचारांनी तोडू शकतो. म्हणून आपण स्वतः विचार करत राहणं, संघर्ष करणं, प्रश्न विचारत राहणं आणि कायम खंबीर थांबणं हाच एक मला वाटतं की माझ्याकडनं तर त्यांना शुभेच्छा पण आहेत. आणि माझ्याकडनं त्यांच्यासाठी एका येल्गारसाठी एक मेसेज आहे की त्यांनी तिथून येल्गार सुरू करावा. एका छोट्या गावातून निघालेली एक मुलगी देशाच्या बौद्धिक राजधानीत उभी राहते. निवडणूक जिंकली नाही पण स्वतःचा आवाज देशभर पोचवते. हा प्रवास केवळ विजयालक्ष्मी शिंदे यांचा नाही, हा ग्रामीण भारतातील हजारो मुलींच्या आकांक्षांचा प्रवास आहे. स्वप्न बघणं धाडसाचं असतं आणि त्या स्वप्नांसाठी उभं राहणं त्याहूनही मोठं धाडस. विजयालक्ष्मी, तुमच्या पुढील प्रवासासाठी आमच्या सप्तरंग
चॅनलच्या वतीनं मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. विजयालक्ष्मी शिंदे यांचा प्रवास आपल्याला आवडल्यास आमच्या चॅनलवर आवर्जून प्रतिक्रिया द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नसेल आवडला तर डिसलाईक करा. आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा. धन्यवाद.